सुरुवातीपासूनच चर्चेत असलेल्या प्रभाग क्रमांक 17 रामटेकडी, माळवाडी, वैदुवाडी परिसरात सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या अधिकृत उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उमेदवारांना भाजपने अधिकृत उमेदवारी दिली असून अनुसूचित जाती गटातून खंडू लोंढे, नागरिकांचा मागासवर्ग महिला गटातून शुभांगी होले, सर्वसाधारण महिला गटातून पायल तुपे आणि सर्वसाधारण गटातून प्रशांत तुपे यांचा भाजपच्या पॅनलमध्ये समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाकडून अशोक कांबळे, हेमलता मगर, संगीता दत्ता तुपे आणि आनंद आळकुंटे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र आमदार चेतन तुपे यांचे चिरंजीव ईशांत तुपे यांना पक्षाने उमेदवारी नाकारली असून स्वर्गीय विठ्ठल तुपे पाटील यांच्या घराण्याशी निष्ठावंत असलेल्या प्रतिमा प्रशांत तुपे यांना डावलल्यानं पक्षात नाराजी पसरली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रेम कसबे, अंजुम मोमीन, स्वाती गोफणे आणि समीर तुपे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या प्रभागात एका बाजूला रामटेकडी, वैदुवाडी, शंकरमठ हा स्लम भाग तर दुसऱ्या बाजूला मगरपट्टा सिटी, माळवाडी 15 नंबरचा उच्चभ्रू परिसर आहे. विद्यमान 3 माजी नगरसेवकांसह माळवाडीतून आमदारांचे निष्ठावंत कार्यकर्ते दत्ता तुपे यांच्या पत्नी संगीता तुपे यांना उमेदवारी देण्यात आल्यानं लढत अधिकच रंगतदार झाली आहे. हा प्रभाग आमदार चेतन तुपे यांच्या प्रतिष्ठेचा मानला जात असून 4ही उमेदवार निवडून आणण्यासाठी ते पूर्ण ताकद लावतील अशी शक्यता आहे. तर भाजपकडून योगेश टिळेकर या प्रभागात प्रभावी भूमिका बजावतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.